अपेक्षा काही ना काही लोकांकडून अपेक्षा ठेवत जगणं हेच बऱ्याच माणसांचं सुरू असतं. परंतु काही व्यक्ती नक्की अशा असतात की ज्यांच्या मनात कुणाकडूनही काहीही अपेक्षा नसते, कौतुकाची मुळीच नसते, आणि तेच खरं जगणं असतं. कधीकधी XYZनी मला मदत करायला हवी होती, ABCनी माझ्यासाठी नेहमी धावत आलं पाहिजे, अशासुद्धा काही पोकळ अपेक्षा मानवी मनात निर्माण होऊ शकतात आणि होतात. कित्येक लोकांची अशी उदाहरणं आहेत. एखादी आपण चांगली गोष्ट केली किंवा आपल्या हातून खूप काही चांगलं घडलं तर लगेच आपलं कोणी कौतुक केलं पाहिजे अशी मनात अपेक्षा निर्माण होणं, हे सुद्धा तसं पाहिलं तर कमी समजूतदारपणाचं लक्षण आहे. म्हणजेच त्या ठिकाणी अजूनही तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करण्यास खूप स्कोप आहे असंच म्हणावं लागेल. होतं काय आजच्या जमान्यामध्ये, तुम्ही कितीही चांगलं वागा, तुम्ही कितीही लोकांच्या उपयोगी पडा, खूप तुमच्या आयुष्याचा ग्राफ सुंदर बनवा, तरीही तुमचं काम मोजलं जाईलच किंवा तुमचं कौतुकच होईल याची शाश्वती काहीही नाही. हा गेला तो एक जमाना होता. म्हणजे अगदी मी माझ्या शालेय जीवनापासूनच्या गोष्टी सांगतोय. त्या जमान्यामध्ये छोटंसं जरी आपल्या वयाच्या मानाने काही अचंबित करणारं काम घडलं तरी कौतुकाच्या थापा पाठीवर कितीतरी लोक द्यायचे. तो एक जमाना होता की एखादी चांगली गोष्ट पाहिल्या लोकांच्या ओठातून वा छान हां असं यायचं. तो एक शाळेतला जमाना होता की गृहपाठ म्हणून काही गोष्टी आजच्या संध्याकाळी सांगितल्या जायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या वह्या तुमच्या सरना, तुमच्या मॅडमना दाखवाव्या लागायच्या. त्यावेळचे शिक्षिकासुद्धा थोड्याशा वेगळ्या होत्या. आजच्या काही चांगले नाही आहेत असं मला म्हणायचं नाही आहे, परंतु या जुन्या शिक्षकांमध्ये कुठेतरी आजच्या शिक्षकांमध्ये जे दिसत नाही तो गुण नक्की दिसायचा. गृहपाठाच्या वह्या जेव्हा ते तपासायचे, विद्यार्थ्यांना एकेकाला समोर बोलवायचे, गृहपाठाची वही चेक करायची. मग एखादा विद्यार्थी कमकुवत असतो, एखादा हुशार असतो. हुशार विद्यार्थ्याची वही गृहपाठ चेक करताना साहजिकच त्याच्यातल्या चुका त्रुटी या खूप कमी असायच्या आणि नक्कीच त्याला शेरा एक्सलंट असा मिळायचा. मग वर्गामध्ये समजा 50 मुलं मुली असतील, पहिल्या 10 क्रमांकाची तर सगळे रँकरच असतात, अतिशय तीक्ष्ण बुद्धीचे. आजही माझ्या वर्गात जे जे शिकलेत त्या सर्व तीक्ष्ण बुद्धीच्या मित्रांना हा प्रवी आजही लवून मुजराच करतो. कारण बुद्धिमत्ता घेऊन ती जन्माला आली आणि कष्ट करण्याची त्यांची तयारीसुद्धा वेगळ्या प्रकारची असायची.
त्यामुळं ते नेहमीच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका उंचीवर राहत गेले. हा एका वर्गातला भाव तुम्हाला मी सांगितला. एक 5 ते 10 लोकं एक्सलंट शेरा मिळवणारी नक्की असतात. त्याच्यानंतर मग बेस्ट हा शेरा मिळतो 25-30 लोकांना. त्यानंतर मग उरलेल्यांना गुड हा शेरा मिळायचा. गुड म्हणजे काय, की जरा चुका जास्त झाल्या त्या कमी करा. बेस्ट म्हणजे हां ठीक आहे, अजून थोडं डेव्हलप हो आणि एक्सलंट शेरा मिळवण्यासाठी पुढच्या गृहपाठाला प्रयत्न कर. आणि एक्सलंटवाल्यांना तर काय, कीप इट अप. तुम्ही खरोखरच हुशार आहात, अशीच तुमची हुशारी टिकून राहावी, हेच आमचे आशीर्वाद. अशी त्या शिक्षकांची शिक्षिकांची देहबोली असायची. आणि मग या शेऱ्यांनासुद्धा तसं पाहिलं तर खूप महत्त्व होतं. म्हणूनच जर आपल्या मनामध्ये असं आलं की आता पूर्वीच्या काळासारख्या तुमच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तुमचं ॲनालिसिस कोणीतरी चांगलं करावं, तुम्ही छान काम केलं तर वा क्या बात आहे असं लगेच तुम्हाला ऐकवलं पाहिजे, अशा या अपेक्षा आता आजच्या युगात कधीही तुमच्या पूर्ण होऊ शकत नाही. मग लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं याच्यासाठी तुम्ही मानवी जीवन जगणार आहात का? काही गरज नाही. तुमच्यामध्ये काय वाईट आहे आणि तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कोणत्या सुधारणा करायच्यात हे तुम्हाला इतरांनी सांगितल्यावरच कळणार आहे का? तसंही काही आवश्यकता नाही. थोडक्यात तुम्ही जे काही चांगलं कराल त्यासाठी तुम्हीच तुमचे जवळचे मित्र बना. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप कोणीतरी देईल ही अपेक्षा मनातनं काढून टाका आणि स्वतःलाच अंतर्मनाला सांगा, येस यू हॅव डन अ गुड जॉब, कम ऑन ट्राय टू कीप इट अप. पहा, आरशासमोर तुम्ही एकदा असं स्वतःशी बोलून पहा. अरे तुमची स्वतःची उमेदसुद्धा वाढत चाललेली दिसेल तुम्हाला. थोडक्यात आता दुसऱ्यांकडनं अपेक्षा करण्याचा जमाना कधीच संपला आहे. चांगला मित्र मिळणं, चांगला नातेवाईक मिळणं याच्यासाठी सुद्धा नशीब लागतं असंही बोललं जातं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीमध्ये आता एक गुण नक्की हवा आहे की स्वतःचं जे काही निरीक्षण करायचं आहे ते स्वतःच करायचं आहे. स्वतःशी, स्वतःच्या अंतर्मनाशी गप्पा मारण्याचं एक टेक्निक आहे. ते टेक्निक तुम्हाला शिकायचं आहे. ते टेक्निक तुम्ही सतत डेव्हलप करत राहायचं आहे. आणि आपण आपल्या दुःखात आपणच स्वतःची उमेद कशी वाढवू शकतो, ते दुःख पचवण्याची ताकद कशी वाढवू शकतो किंवा ते दुःख कमी करण्यासाठी कशी बुद्धिमत्ता वापरू शकतो, या गोष्टी स्वतःच शिकाव्या लागतील. आणि स्वतःचा मित्र बनणं हे ज्याला जमलं त्याचं आयुष्य नक्कीच आनंदी झालं, असंच मला तरी आजच्या युगात म्हणावंसं वाटतं आहे. कारण काळ जुना राहिलेला नाही, लोक जुनी राहिलेली नाहीत. पूर्वी शेजारीसुद्धा आपल्या घरचा वाटायचा. आज एका घरात 2-3 शेजार निर्माण झाले. पूर्वी शेजाऱ्याचं दुःख आपल्याला आपलं दुःख वाटायचं, आपण धावत जायचो. पूर्वी आपल्या घरात भाजी नसली तरी शेजाऱ्याच्या घरातली एखादी वाटी भाजी आणून जेवण व्हायचं. आता तोच शेजारी नेबर झाला आहे. तेच शेजारचे चाळीतले काका काकू मावशी हे सगळे अंकल आंटी झाले. या अंकल आंटीकडे जायचं म्हणजे अंगावर काटा येतो. दाराची बेल वाजवण्याआधी, मोबाईलचा जमाना आहे, आजकाल आधी फोन करावा लागतो, मी येऊ का घरी. हा प्रकार कालाय तस्मै नमः म्हणायचा आणि स्वीकारायचा, याच्या व्यतिरिक्त तुमच्या आमच्या हाती काही नाही. परंतु स्वतःला जर एखादा चांगला मित्र नसेल तेव्हा तुम्हाला स्वतःचा मित्र बनणं, स्वतःकडे तटस्थपणे पाहता येणं
स्वतःमध्ये कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे याच्यावरती स्वतःच विचार करणं, या गोष्टी नक्की कराव्या लागणार आहेत. अशा गोष्टी करत करत या मानवी जीवनाचा अतिशय सुंदर प्रकारे, एका चांगल्या प्रकारे आनंद तुम्हाला मिळत राहावा, याच सदिच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा. कविप्राविज शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल on which you will get 9,725 videos. A lot of variety given by this Pravi, world record holder, stage artist. Standing presenter of our India, who has created continuous standing presentations record of 17 hours and 10 minutes by standing on stage continuously for 20 hours. Try to subscribe this unique channel and try to enjoy each and every video of this Pravi. Thank you. मिलते रहेंगे दोस्तों.